एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्ये असाल. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माझी बाल्कनी पाहून समजलेलंच असेल की हा व्ह्यू रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे, कारण हा माझ्या मागच्या घराचा तर व्ह्यू नाही आहे. तर हो, मी घर शिफ्ट केलेलं आहे माझं. आता मी 6 महिन्यापूर्वीच तिकडे राहायला गेलेले होते पुण्याला. पण 6 महिन्यातच मी पुन्हा PCMCला आलेली आहे आणि ते मी का आलेली आहे वगैरे त्याविषयीचा मी एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल मी का शिफ्ट केलं वगैरे अगदी 6च महिन्यात. तर चला, दिवसाची सुरुवात येणं माझी झालेली आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी तुम्हाला माझी बाल्कनी तर दाखवली. छान व्ह्यू आहे या घरातून सुद्धा. त्यानंतर नाही ना, यांचा ऑफिसचा जो टी-शर्ट आहे, त्यांचं एक्झिबिशन आहे म्हणून त्यांना टी-शर्ट घालायचा होता. तर त्याला काही इस्त्री केलेली नव्हती, तर त्यामुळे त्यांना अगोदर ती इस्त्री करून दिली आणि मग आहे ना मी देवपूजा करते आहे. ह्या घरामध्ये येऊन आहे ना साधारण 4 दिवस झालेले आहेत पहा मला. आणि ना देव मी काही पूजले नव्हते अजून, बाकीचं सगळं आवरेपर्यंत वगैरे बराच वेळ गेला होता. तर त्यामुळे म्हणलं आज काही होऊ देत, पण सकाळी सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा करायची, कारण जोपर्यंत आहे ना देव पूजले जात नाही ना तोपर्यंत घर घर वाटत नाही, म्हणजे अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटत नाही घरामध्ये. त्यामुळे बऱ्यापैकी माझं घर सगळं लावून झालेलं आहे. अगदी छोट्या मोठ्या गोष्टीच बाकी आहेत, तर म्हटलं त्या होत राहतील, कारण सगळं झाल्यावर करू म्हणत बसले असते ना तर मग काय राहूनच गेलं असतं सगळं. छानपैकी देवपूजा वगैरे करून झाली, त्यामुळे मूड एकदम फ्रेश झाला आणि म्हटलं चला आणखीन थोडंसं फ्रेश करूया तिथला हा जो कोपरा आहे तो. तसं तर ही जी माझी लाईट मी इथे लावते ना ती माझी किचनवरची आहे, पण म्हटलं किचन अजून थोडंसं क्लीन वगैरे करायचं बाकी आहे, तर तोपर्यंत ही लाईट अशीच पडून राहील. तर म्हटलं चला इथे देवाऱ्याच्या इथे ॲटलिस्ट लावून तरी ठेवूयात. मला माहिती आहे मी अगदी प्रॉपर अशी लावलेली नाही आहे, कारण मी इथे तिला जास्त दिवस ठेवणारच नाही आहे. आणि इथे देवघराच्या शेजारीच एक प्लग आहे, तर म्हटलं काही दिवस लावूयात. तसं तर मी विचार करते आहे देवासाठी एक छानशी लाईट एकतर ऑर्डर करावी किंवा मग दुकानामधून जाऊन मी घेऊन येईल, कारण तिथे स्विच असल्यामुळे मी लावू शकते कंटिन्यू. मग आले मी आता मस्तपैकी किचनमध्ये, कारण झटपट मला नाश्ता बनवायचा आहे. यांना आज मला डबा काही द्यायचा नाही आहे, कारण पुढचे 2-3 दिवस आहे ना त्यांचं एक्झिबिशन असल्यामुळे ते तिकडंच पूर्ण बिझी असणार आहेत. तर डबा वगैरे काही द्यायचं नाही आहे, सगळं तिथेच आहे त्यांची सोय. तर म्हटलं ब्रेकफास्ट तरी देऊयात व्यवस्थित घरचा. तर आज आहे ना ब्रेकफास्टमध्ये मी उपमा बनवते आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी घालायची, उडदाची डाळ घालायची, त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची हे सगळं टाकून आहे ना व्यवस्थित आहे ना ते परतून घ्यायचं. आणि मग आहे ना चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर ना व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर नाही ना मी इथे रवा घातलेला आहे. रवा ऑलरेडी मी चाळूनच बरणीमध्ये भरून ठेवला होता, कालच मी किराणा घेऊन आले होते. तर मग रवा घातला, तो व्यवस्थित भाजत आला की त्याच्यामध्ये अगदी 4 ते 5 दाणे साखरेचे घालायचे, त्यामुळे चव खूप छान अशी मिळून येते. आणि मग उकळलेलं पाणी घालायचं आणि ना अर्ध लिंबू पिळलेलं आहे, त्यामुळे छान अशी आंबट गोड मस्त अशी चव येते उपम्याला. अगदी तुम्हाला बाहेर मिळतो ना तसाच उपमा लागेल पहा. एकीकडे माझा उपमा करून झाला, तोपर्यंत म्हणलं ह्या सर्व जे काही बरण्या वगैरे काढून ठेवल्यात ते लगोलग ठेवून टाकाव्या, म्हणजे पसारा जास्त होत नाही ओट्यावर. आणि दोघांसाठी आता आम्ही मस्त उपम्याचा नाश्ता करतो. शुभ झोपलेलाच होता, त्यामुळे ना सकाळचा हाच थोडासा निवांत वेळ मिळतो आम्हाला दोघांना एकत्र. चला तर मग आता मी नाश्ता करून घेते. हे ऑफिसला वगैरे गेले आणि त्यानंतर ना मी जरा केस सुकवते आहे. तसं तर सुकवण्यासारखे डोक्यावर एवढे जास्त राहिलेलेच नाही आहेत, खूप जास्त हेअरफॉल होतो आहे. मी सध्या ट्रीटमेंटही घेते आहे. पाहूयात, जर मला काही रिझल्ट वाटला तर नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत. आणि आवरतच होते तर तेवढ्यात शुभ उठला आणि त्याला उठल्या उठल्या ॲपल खायचं होतं, तर त्यामुळे मला फ्रीजमधून त्याने ॲपल काढायला लावलं. आणि एक मी काढलं बाहेर, तर त्याला ते नको होतं, त्याच्या हातानेच सिलेक्ट करायचं होतं. आजकाल खूप जास्त सगळ्या गोष्टी म्हणजे कपड्यांपासून वगैरे सगळं तोच स्वतः सिलेक्ट करतो, मी फक्त फॉलो करायच्या त्याच्या इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर ना त्याला ॲपलचे ना साल काढून मी दिलं, कारण साल तोंडात आली ना की तो थुंकून टाकतो. अजून त्याला तेवढंच फारसं चावता येत नाही, म्हणून साल काढून आहे ना त्याला मी दिलेला आहे ॲपल.
त्यानंतर ना लगेचच आहे ना एक 15-20 मिनिटांनी मी त्याला आहे ना नाश्ता दिलेला आहे. नाश्त्यामध्ये ना त्याच्यासाठी परतलेला भात आहे. हा भात मी सकाळी उठल्या उठल्या केलेला आहे, कारण शुभला आहे ना परतलेला भात खूप जास्त आवडतं. पण मी शक्यतो त्याला आहे ना शिळा देत नाही. सकाळी उठल्या उठल्या त्याच्यासाठी ताजा करून ठेवत असते. स्वतःच्या हातानेच खाणं तो प्रेफर करतो. आजकाल तो खूप कमीच माझ्या हाताने खातो. भरपूर पसारा करून ठेवतो तो. पण काही हरकत नाही, आता तेवढं तर मला मॅनेज करावंच लागेल. आणि तो लहान आहे, समजायला लागल्यावरती म्हणजे होईलच सवय त्याला की नाही सांडवलं पाहिजे वगैरे, या गोष्टी नंतर समजूनच जातील. मग मी ना जरा किचन क्लीन करून घेते, कारण त्यानंतर ना बाकीची पण कामं करायची आहेत. थोडंफार क्लिनिंग बाकी आहे. फरशी पुसलेली नाही आहे मी घरातली अजून आल्यापासून, कारण सामान लावायचंच चाललेलं होतं. तर त्यामुळे म्हटलं सगळं एकदा लावून झालं की मग फरशी पुसून घेईल एकाच वेळी सगळी. खूप फास्ट घरातली कामं आवरून घेत होते, कारण शुभचा मूड आहे ना खूप चांगला होता. तो त्याचा एकटाच खेळत बसलेला होता. म्हणलं आहे ना पटकन त्याचा मूड चांगला आहे तोपर्यंत भांडी वगैरे सगळंच आवरून घ्यावं, म्हणजे तो झोपला की फरशी पुसायला मोकळं. पण नंतर ना तो अचानक एवढा जास्त त्रास द्यायला लागला ना, म्हणून म्हणलं त्याला आहे ना गार्डनमध्ये घेऊन जावं थोडा वेळ, म्हणजे तिथे छान दमला की मग आल्यावर मस्तपैकी झोपून घेईल. तर त्यालाच तयार करत होते मी, पण पॅन्ट त्याला मात्र त्याची स्वतःच घालायची होती. म्हणजे एवढं जास्त लवकर ह्याला इंडिपेंडेंट बनायचं आहे ना, तसं तर चांगलं आहे माझ्यासाठी. पण कधी कधी असं वाटतं ना की हो ना बाबा, होणारच आहे तू मोठा, थोड्या तरी गोष्टी तुझ्या मला करू देत. पण नाही, थोडीशी मी मदत केली, तीही त्याला चालत नव्हती. तर कशीबशी करून पहा त्यानीच त्याची पॅन्ट घातली आणि मग आम्ही ना निघालो गार्डनला जाण्यासाठी. सायकलवर पण स्वतः बसलाय, स्वतः त्याला ती लॉकसुद्धा करायची. खरंच म्हणजे खूप कमी वेळामध्ये हा आहे ना मोठा व्हायला लागलाय. आणि मग आता आहे ना मी त्याला गार्डनमध्ये घेऊन आले. पहा, खूप जास्त खेळला इथे आणि त्याचा आहे ना एक मित्रही झाला. सगळी खेळणी वगैरे एक्सप्लोअर करत होता तो. गार्डन पण त्याच्यासाठी नवीनच आहे, तर त्याच्यामुळे त्याला त्याचं कौतुक आहे आणि बऱ्यापैकी सेफ आहे हे जे गार्डन आहे ना. म्हणजे त्याची जी सर्व खेळणी वगैरे आहे ती सेफ आहे. पण सुरुवातीला जोपर्यंत मलाही सवय होत नाही तोपर्यंत त्याला अगदीच असं सोडून मी साईडला बसू शकत नाही. मीही कंटिन्यू त्याच्याच मागे मागे होते. ऑलमोस्ट आहे ना मी 1.5 ते 2 तास गार्डनमध्ये होते. आणि हे पहा, गार्डनमध्येच आहे ना ही मनीमाऊ तिच्या पिल्लाला दूध पाजत झोपलेली होती. म्हणजे एवढा कलकलाट होता तिथे, आणि तिथे तिचं चाललेला मस्त प्रोग्राम. मग किराणाच्या दुकानातून थोडंसं दूध वगैरे घेतलं आणि शुभने खूप हट्ट केला आईस्क्रीमचा, कारण दुसऱ्या एका बाळाला त्यांनी पाहिलं होतं आईस्क्रीम खाताना. त्यामुळे इच्छा नसतानाही त्याला मी घेऊन दिली. पण घरी आल्यानंतर ना मस्त तो गाढ झोपला. त्यानंतर ना मी आता म्हटलं चला झटपट ही कामं आवरून घ्यावी. दुकानातून येताना ना मी ही लाल कलरची मिरची आणली, कारण मला आहे ना चटणी करायची आहे त्या मिरचीची. आणि मग आवरायला घेतलं, घर झाडू वगैरे मारून घेतला आणि म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा आहे ना मी फरशी क्लीन करून घेते, कारण शुभ उठला ना मग काही होणार नाही. आणि माझा अंदाज होता की तो झोपेल, म्हणजे गार्डनमध्ये ऑलमोस्ट 2 तास खेळलेला आहे, तर तो व्यवस्थित झोपेल बराच वेळ. तर त्यामुळे ना हॉलमध्ये मी डायरेक्ट आहे ना पाणीच ओतायचं ठरवलं, कारण शुभने ना खूप सारं सांडवून ना त्याचे सगळे डाग झाले होते कडक असे. म्हटलं पुसण्यामध्ये वेळ जाईल, तर त्यामुळे पाण्यामुळे थोडीशी फरशी भिजली की मग सोपं होऊन जाईल. आणि बाल्कनी म्हटलं अगोदर धुवून घ्यावी. बाल्कनीपासून सुरुवात केली की कसं बाकी घरामध्ये धूळ येत नाही. तर बाकीचं क्लीन केलं आणि बाल्कनी तशीच ठेवली ना, तर बाल्कनीमधली धूळ घरामध्ये येतच राहते. आणि माझं चाललंच होतं, तर तेवढ्यामध्ये शुभ लगेच उठला. म्हटलं अरे बापरे, आता मी काय करू. म्हणजे अगदी तो सांगते तुम्हाला एक अर्धा तास पण झोपला नसेल आणि उठला. मग त्याला त्याचं खेळणी दिली काही बेडरूममध्ये आणि म्हटलं चला मी पटकन आता आवरून घेते. तर बाल्कनी वगैरे क्लीन करून घेतली छानपैकी आणि इतकं फ्रेश वाटलं ना सगळं घर क्लीन केल्यानंतरनं. कारण म्हणजे एवढ्या दिवसांचा शिफ्टिंगमुळे झालेला कचरा, आणि मलाही खूप जास्त स्ट्रेस झाला होता, शिफ्टिंगचा पण स्ट्रेस आणि खूप जास्त काम वगैरे झालं. मागच्याच आठवड्यामध्ये गावाला पण गेले होते, तिकडून आले. त्यानंतरनं संध्याकाळचा टाईम झाला होता हे सगळं करेपर्यंत, म्हणून दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती झाल्यानंतर ना लगेचच मी तयारी सुरू केली रात्रीच्या जेवणाची. तसं तर आहे ना आज रात्री हे जेवायला पण नाही आहेत, कारण त्यांच्या एक्झिबिशनमुळे ते तिकडेच बिझी आहेत पूर्ण वेळ, त्यामुळे त्यांचं जेवणही बाहेरच होणार होतं.
मग आहे ना मी सिम्पलच बेत ठेवलेला आहे. वरण भात आणि लसणाची जी चटणी आहे ना ती करणार आहे. ह्या ज्या मिरच्या मी दुपारी घेऊन आलेले ना, खास चटणीसाठीच घेऊन आले. मला ती दुकानवाली लेडीज विचारत पण होती की कशासाठी हव्यात तुला ह्या मिरच्या. म्हटलं मला लसणाची चटणी करायची आहे. आणि हो, मी गावरान गवारही आणलेली, तर सोबतच आहे ना थोडंसं मिठाची गवार पण करणार आहे. तर त्यासाठी ना कढईमध्ये मी तेल घेतलं आणि ना लसणाच्या पाकळ्या साल न काढता ठेचून घ्यायच्या आणि तेल पूर्ण म्हणजे कढई पूर्णपणे तापलेली नसेल ना तेव्हाच लसूण टाकायचा. त्यानंतर ना जी गवार आहे तिचं फक्त मागचा आणि पुढचा भाग काढलेला आहे मी आणि गवार टाकायची, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि शिजवून घ्यायची. मस्त होते अगदी ही मिठाची गवार आणि शुभही माझा खूप आवडीने खातो. त्यानंतर ना लसणाची चटणी केली, त्याच्यामध्ये मी लाल मिरच्या, लसूण आणि मीठ घातलं. मीठ भरपूर घालायचं, मिक्सरमधनं बारीक करून घेतलं. तसं तर पाट्यावर खूप छान होती ही चटणी, पण माझ्याकडे नाही आहे आत्ता अवेलेबल, तर त्यामुळे मिक्सरमधनंच बारीक केलं आणि त्याच्यावर कच्चं तेल टाकलं आणि अगदी अर्ध्या तासाच्या आत माझा स्वयंपाक रेडी झालेला होता, कारण मी वरणाला काही फोडणी देणार नव्हते. हे पहा माझं मस्तपैकी ताट असं दिसते. थोडंसं दही पण घेतलं होतं. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.